मित्रांनो, आपल्या क्रिएटिव्ह मॅथ मराठीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आपण बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाचा असलेला भाग म्हणजे प्रश्न चौथा आणि त्यातील आ या प्रश्नामधील प्रश्न तिसरा आपण बघणार आहोत. प्रश्न तिसरा कशावर आधारित असणार आहे तर तुमचा प्रश्न तिसरा जो आहे तो विरामचिन्हे या भागावर आधारित असणार आहे. मग विरामचिन्हे किती प्रकारची असतात, ती कशा प्रकारे लिहिली जातात, त्यावर कशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला परीक्षेत विचारले जातात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, आता विरामचिन्हे हा भाग फक्त इयत्ता 10वीसाठीच महत्त्वाचा नसून तो शाळेतल्या सर्व मुलांसाठी महत्त्वाचा आहे. जसं 8वीचे असू दे, 9वीचे असू दे किंवा इतर 5वी 6वीचे असू दे, त्या सर्वांना विरामचिन्हे म्हणजे काय आणि त्याचे प्रकार माहीत पाहिजेत. पण बोर्डाच्या परीक्षेसाठी आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. ओके, बघूयात विरामचिन्हे किती प्रकारचे असतात. इथे सर्वांना दिसेल मी नाव टाकलेलं आहे टॉपिकचं विरामचिन्हे. ओके, महत्त्वाचे. आता अतिमहत्त्वाचं असं आहे की विरामचिन्हे किती प्रकारचे असतात किंवा एकूण किती आहेत. इथे मी लिहिलेलं आहे एकूण विरामचिन्हे 9 आहेत. ओके, विरामचिन्हांचे प्रकार किती आहेत? 9 किंवा 9 प्रकारचे विरामचिन्हे असतात. ओके, हा प्रश्न देखील तुम्हाला विचारला जाईल की एकूण विरामचिन्हे टिंब इतके आहेत तर किती आहेत? 9. आणि तुमच्या माहितीसाठी तुम्हाला ही गोष्ट माहीत पाहिजेच की विरामचिन्हे 9 आहेत. ओके, पुढे बघूयात आपण आता विरामचिन्हांचे 9 प्रकार कोणकोणते आहेत आणि ते कशा प्रकारे लिहिले जातात. पहिला आहे पूर्णविराम. सर्वांना दिसेल इथे पूर्णविराम. आता पूर्णविराम हा शब्द आपल्याला किंवा हा आपण नेहमीच ऐकत आलेला आहे. पूर्णविराम कशा प्रकारचे असतात, ते कसे लिहिले जातात. तर पूर्णविराम कसा असतो, आपण फुल स्टॉप देखील त्याला बोलतो आणि तो एखाद्या छोटाशा टिंबा इतका असतो. जेव्हा वाक्य पूर्ण होतो तेव्हा तो काय दिला जातो? पूर्णविराम दिला जातो. ओके, मग इथे मी लिहिलेला आहे पूर्णविराम. इथे दिसेल सर्वांना छोटासा टिंब जो आहे तो आहे तुमचा पूर्णविराम. ओके, दुसरा आहे तुमचा अर्धविराम. आता अर्धविराम आणि पूर्णविराम यातला फरक काय तर बघा, अर्धविराम जो आहे तो छोटासा टिंब आहे आणि त्याच्या खाली स्वल्पविराम सारखं दिलेला आहे. ओके, मग त्याला काय बोलतात? अर्धविराम. अर्धविराम मध्ये पूर्णविराम आणि स्वल्पविराम त्याच्या खाली दिलेला आहे, तेव्हा तुम्हाला त्याचा अर्धविराम तयार झालेला दिसेल. ओके, तिसरा प्रकार आहे स्वल्पविराम. आता स्वल्पविराम म्हणजे काय तर इथे तुम्हाला दिसेल जेव्हा वाक्य आपण अर्धा पूर्ण होतो आणि अर्धा बाकी असतो तेव्हा कशाचा उपयोग करतात तर स्वल्पविरामचा. आणि इथे तुम्हाला दिसेल मी स्वल्पविरामचा चिन्ह काढलेलं आहे. अशा प्रकारे तुमचा स्वल्पविराम असतो. ओके, पुढे आहे चौथा प्रकार तुमचा अपूर्णविराम. अपूर्णविराम म्हणजे काय तर अपूर्णविराम मध्ये काय येतं तर 2 टिंब एका खालोखाल लिहिलेले असतात. त्यामध्ये आहा वगैरे आपण जे वाचतो त्यामध्ये स्वतः असा शब्द असेल तर त्याच्यामध्ये ह्या अपूर्णविरामचा उपयोग केलेला असतो किंवा तो वापरलेला असतो. त्याला काय बोलतात? अपूर्णविराम. दुःख या शब्दामध्ये तुम्हाला याचा उल्लेख केलेला दिसेल किंवा तो लिहिलेला दिसेल. ओके, पाचवा आहे प्रश्नचिन्ह. आता प्रश्नचिन्ह म्हणजे काय तर प्रश्नार्थी वाक्य असतं त्याच्यामध्ये प्रश्नचिन्हाचा उपयोग केला जातो. आपल्याला सर्वांना माहिती आहे प्रश्नचिन्ह कशा प्रकारे लिहिला जातो तर अशा प्रकारे प्रश्नचिन्ह लिहिला जातो. आता या गोष्टी किंवा या विरामचिन्ह तुम्हाला माहीत नाहीत असं काही नाही, पण सर्वच माहीत आहेत असं सुद्धा नाही. सो त्यामधले काही महत्त्वाचे सुद्धा आहेत. पूर्णविराम असू द्या, स्वल्पविराम असू द्या, प्रश्नचिन्ह असू द्या, हे तुम्ही आधी बघितलेले असतील, पण काही जे आहेत ते तुम्हाला त्यांची नावं माहीत नसतील. त्यामुळे आपण या 9 जे विरामचिन्हांचा अभ्यास करत आहोत. ओके, आता आपण बघितलं प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हानंतर जो आहे 6व्या नंबरचा उद्गार चिन्ह. उद्गार चिन्ह जे आहेत उद्गारवाचक तुम्हाला माहिती असतील, याला उद्गारवाचक देखील असं बोलतात. बापरे वगैरे जे शब्द यूज करतात त्याच्यासाठी हा उद्गार चिन्ह वापरला जातो. ओके, अवतरण चिन्ह. अवतरण चिन्ह कधी वापरतात तर जेव्हा एखादी म्हण असते त्याचा उल्लेख केला जातो, सुविचार किंवा काही गोष्टीमध्ये उल्लेख केलेला असतो म्हणींचा किंवा असं सेपरेट वाक्य काही वाक्प्रचार त्यामध्ये ॲड केलेले असतात, तेव्हा या विरामचिन्हांचा उपयोग केला जातो. जिथून सुरुवात येते तिथून असा आणि संपतो तिथे अशा प्रकारे. ओके, किंवा 2 डॉट देखील असतात, इथे दिलेले दिसतील 2 डॉट असे असतात आणि वाक्य संपला की अशा प्रकारे असतात. ओके, त्याला काय बोलतात? अवतरण चिन्ह. 8वा जो आहे तुमचा तो आहे संयोग चिन्ह. आता संयोग चिन्ह काय आहे तर इथे तुम्हाला दिसेल मी अर्धी जी खूण केलेली आहे, वजाची जशी खूण असते तसं त्याला बोलतात संयोग चिन्ह. तो संयोग चिन्ह तो आहे तो छोटासा आहे. ओके, पण अपसरण चिन्ह इथे दिसेल तुम्हाला तो मोठा आहे. ओके, संयोग चिन्ह आणि अपसरण चिन्हामधला फरक तुम्हाला दिसेल. संयोग चिन्ह छोटा लिहिला जातो आणि अपसरण चिन्ह जो आहे तो मोठा लिहिला जातो. ओके, अशा प्रकारे 9 विरामचिन्हांचे प्रकार आता आपण बघितले. कोणकोणतं तर पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह,
अवतरण चिन्ह आणि संयोग चिन्ह आणि शेवटचं आहे अपसारण चिन्ह. ओके, अशा प्रकारचे 9 आपण विरामचिन्ह बघितलेले आहेत. आता ते 9 जे विरामचिन्ह आहेत त्यांच्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आता प्रश्न कसे विचारले जातात तर मी एक एक्झाम्पल सांगते तुम्हाला. समजा हे जे पूर्णविरामचे जे चिन्ह आपण इथे लिहिलेले आहेत ना, ते कदाचित तुम्हाला फक्त चिन्ह दिले जातील. ओके, कोणतेही 9 चिन्हांपैकी चिन्ह दिले जातील आणि तुम्हाला विचारलं जाईल की चिन्हांवरून विरामचिन्हाचा प्रकार ओळखा. ओके, किंवा आणखी एक प्रश्न तुम्हाला असा विचारला जाईल की हे जे नावं दिलेली आहेत तुम्हाला विरामचिन्हांची, नावावरून त्याचा चिन्ह समोर लिहा, असा देखील तुम्हाला प्रश्न विचारला जातो. त्यासाठी आपण प्रत्येकाचे 2-2 उदाहरणं आपण बघूयात दोन्ही प्रश्नांचे. ओके, लगेचच बघूयात. येस, त्यावर आधारित इथे काही क्वेश्चन्स मी तुम्हाला लिहिलेले दिसतील. बघा, इथे मी लिहिलेले विरामचिन्हे आणि विरामचिन्हांच्या खाली आता मी तुम्हाला जसं बोलली की तुम्हाला नावांवरून चिन्ह लिहायला येतील किंवा चिन्हांवरून नावं ओळखायला येतील. ओके, आता त्या दोघांपैकी इथे दोन्ही प्रश्न मी लिहिलेले दिसतील. एक मिनिट. येस, इथे मी प्रश्न लिहिलेले तुम्हाला दिसतील. बघा, पहिला प्रश्न आहे नावांसमोर विरामचिन्ह लिहा. ओके, आता नावं दिलेली आहेत तुम्हाला विरामचिन्हांची आणि त्यांचे चिन्ह तुम्हाला तिथे काढायचे आहेत. ओके, पहिला आहे पूर्णविराम. मग पूर्णविराम म्हणजे काय किंवा पूर्णविराम कशा प्रकारे लिहिलेला असतो, त्याचं चिन्ह कोणतं आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. मग पूर्णविरामचा चिन्ह कोणता, तर मी तुम्हाला मगाशीच सांगितलेलं आहे पूर्णविराम म्हणजे एक छोटासा टिंब म्हणजे फुल स्टॉप. ओके, पूर्णविरामचं चिन्ह इथे लिहिलेलं आहे मी. अर्धविराम, आता अर्धविराम म्हणजे काय किंवा त्याच्यात कोणाकोणाचा समावेश होतो याचा मी तुम्हाला उल्लेख केला होता की पूर्णविराम आणि स्वल्पविराम या दोघांचा मिळून काय तयार होतो तर अर्धविराम. पण तुम्हाला अर्धविराम लिहिण्यासाठी पूर्णविराम आणि स्वल्पविराम या दोन्हीही चिन्हांची माहिती पाहिजे, त्यानंतरच तुम्हाला अर्धविराम लिहिता येईल. ओके, मग अर्धविरामसाठी आता तुम्हाला पूर्णविराम तर माहीत झालेला आहे, मग तो मी वरती लिहिते. मग स्वल्पविराम कसा आहे तर स्वल्पविराम म्हणजे तुमची अशी खूण. ओके, हा स्वल्पविरामचा चिन्ह आहे, तो मी इथे लिहिलेला आहे. इथे तिसरं तुम्हाला विचारलेलं आहे स्वल्पविराम. मग स्वल्पविराम कशा प्रकारे काढला जातो ते इथे मी लिहिते. स्वल्पविरामचा चिन्ह जो वाक्याच्या मध्ये लिहिला जातो. ओके, अर्धवट वाक्य झाल्यानंतर. पुढे आहे संयोग चिन्ह. आता संयोग चिन्ह कशा प्रकारे असतो. ओके, आता तो तुम्हाला लिहायचा आहे. संयोग चिन्ह आणि अपसारण चिन्ह या दोघांच्या मध्ये तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाही. ते दोघं जण तुम्हाला सेमही वाटू शकतात, पण संयोग चिन्ह जो आहे तो छोटा असतो आणि अपसारण चिन्ह आहे तो मोठा असतो. ओके, मग मी इथे लिहिते संयोग चिन्ह. ओके, त्याची रेष छोटी असणार आहे आणि तुमचा जो अपसारण चिन्ह आहे तो मोठा असणार आहे. ओके, आता खालचा प्रश्न आपण लगेचच बघणार आहोत. दुसरा प्रश्न बघूयात आपण. बघा, दुसरा प्रश्न आहे चिन्हांसमोर नावे लिहा. आता जो पहिला प्रश्न तुमचा होता नावांसमोर चिन्ह लिहा, त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट हा प्रश्न आहे तुमचा की चिन्हांसमोर नावे लिहा. आता इथे चिन्ह तुम्हाला दिलेले आहेत, तुम्हाला चिन्हांची नावे म्हणजे विरामचिन्हांची नावे लिहायची आहेत. पहिले तुम्हाला इथे 2 दिलेली दिसतील चिन्ह, ते आहेत अशा प्रकारचे. म्हणजे मी तुम्हाला बोलली होती जेव्हा म्हणींचा किंवा काही स्पेशल शब्दांचा उल्लेख केला जातो तेव्हा या शब्दांचा, या चिन्हाचा इथे उल्लेख करतात. ओके, वाक्यामध्ये. मग कोणता चिन्ह आहे तो, तेव्हा त्याला काय बोलतात तर त्याला बोलतात अवतरण चिन्ह. ओके, मग इथे तुम्ही लिहिणार अवतरण चिन्ह. अवतरण चिन्ह किंवा दुहेरी अवतरण, एकेरी अवतरण असंही त्याचा उल्लेख तुम्ही करू शकता. हा जो आहे तो एकेरी अवतरण आणि जो 2 वेळा असं दिलेला असतो तो झालं तुमचं दुहेरी अवतरण. ओके, हा आहे तुमचा एकेरी अवतरण. आता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये दुसरा चिन्ह दिलेला आहे. इथे तुम्हाला हा चिन्ह कशाचा असेल बरं, तर हा प्रश्नचिन्ह आहे जो प्रश्नामध्ये वापरला जातो. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही प्रश्न म्हणजे आपल्या बोर्डाच्या परीक्षेला किंवा इतर प्रश्न तुम्ही लहानपणापासून प्रश्नपत्रिका बघत आलेल्या आहेत, त्यामध्ये हा चिन्ह वापरलाच जातो. म्हणजे काय आहे हा चिन्ह म्हणजे प्रश्नचिन्ह. मग इथे तुम्ही लिहिणार प्रश्नचिन्ह. ओके, हा झाला तुमचा प्रश्नचिन्ह. आता त्यानंतर हा जो आहे आणि हा इथे संयोग चिन्ह, हे दोघं जण सेम असतात. हे मी तुम्हाला सांगितलेले आहे. संयोग चिन्ह जो आहे तो छोटा लिहिला जातो ना, हा अपसारण चिन्ह जो आहे तो त्यापेक्षा मोठा असतो. संयोग चिन्ह इथं आपण लिहिलेला आहे म्हणजे तुम्हाला समजलेलं आहे की हा संयोग चिन्ह आहे जो छोटा आहे तो. मग राहिलेला हा ही मोठी रेष आहे म्हणजे हा काय आहे तर अपसारण चिन्ह. मग इथे तुम्ही लिहू शकता अपसारण चिन्ह. हा काय झाला तुमचा अपसारण चिन्ह. ओके, मोठी रेष आहे तो. आणि हा शेवटचा जो आहे तो उद्गारवाचक आहे म्हणजे काय झालं तो उद्गार चिन्ह. मग इथे तुम्ही त्याच्या समोर लिहू शकता उद्गार चिन्ह.
उद्गार चिन्ह. ओके, आता आपण काय बघितलं तर मी पुन्हा एकदा तुम्हाला रिव्हिजन घेते. आपण विरामचिन्हांचे प्रकार बघितले. एकतर विरामचिन्हांचे प्रकार किती आहेत ते आपण सुरुवातीला बघितलं. विरामचिन्हांचे प्रकार किती आहेत? 9. कोणकोणते आहेत? तर पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, संयोग चिन्ह, अवतरण चिन्ह, प्रश्नचिन्ह, अपसारण चिन्ह, उद्गारवाचक. ओके, उद्गार चिन्ह असे तुमचे 9 प्रकार आहेत. इथे 8च प्रकार आहेत. एक प्रकार तुमचा आहे तो त्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता. ओके, अशा प्रकारचे तुमचे 9 प्रकार आहेत आणि ते 9 प्रकार कोणकोणते आहेत ते मी तुम्हाला फळ्यावर लिहून दाखवले, ते आपण बघितलेले आहेत. आणि त्यानंतर आता आपण त्याच्यावर आधारित प्रश्न घेतले. कोणते कोणते प्रश्न घेतले? तर आपण पहिला प्रश्न घेतला, नावांसमोर विरामचिन्ह लिहा. तुम्हाला नावं दिलेली होती, तुम्हाला चिन्ह लिहायचे होते समोर. ओके, दुसरा प्रश्न आपण घेतला, चिन्हांसमोर नावे लिहा. म्हणजे तुम्हाला चिन्ह देखील दिलेली होती आणि त्याच्यासमोर तुम्हाला चिन्ह ओळखून त्यांची नावं लिहायची होती. ओके, दोन्ही प्रश्नांची रिव्हिजन आपण घेतलेली आहे. हा प्रश्न तुम्हाला प्रश्न 4थ्यामध्ये मध्ये 3रा प्रश्न विचारला जातो. तो अर्धा मार्क्स किंवा 1 मार्काला विचारला जातो, पण तो 1 मार्क सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी आपण हे सर्व घेत आहोत आणि जनरल नॉलेजसाठी तुम्हाला या गोष्टी माहिती पाहिजेत, विरामचिन्ह वगैरे. ओके, आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर विरामचिन्ह हा वाक्यामध्ये कशा प्रकारे वापरले जातात किंवा वाक्यांच्या आधारित वाक्यांवर त्या प्रश्न कसे विचारले जातील, प्रश्नांचा उल्लेख कशा प्रकारे केला जाईल वाक्यांच्या रिलेटेड, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लगेचच बघणार आहोत. ओके, थँक्यू. आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.